हॅलो, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. गेली 25-26 वर्षापासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे उमरगा येथे. अनेक वेळा माझ्याकडे पेशंट येतात की जखम नीट होत नाही आहे. मग त्याचं कारण डायबिटीज असू शकते किंवा इन्फेक्शन झालेलं असू शकते किंवा जुनाट मार लागलेला आहे, ऑपरेशन झालेलं आहे. अशा गोष्टीमध्ये होमिओपॅथीमध्ये फार चांगले ऑइंटमेंट, लिक्विड मदर टिंक्चर्स आणि गोळ्यांच्या स्वरूपामध्ये पण गोळ्या मिळतात. त्या घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ड्रेसिंग पण करणं गरजेचं आहे. प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानं तुमच्या जुनाट जखमा बऱ्या होऊ शकतात. नुसत्या ऑपरेशनच्याच जखमा नाही तर साध्यासुध्या लागलेल्या जखमासुद्धा होमिओपॅथीमध्ये फार लवकर नीट होतात. अनेक वेळा ऑपरेशन झाल्यानंतर पण बरेचसे डॉक्टर आमच्याकडे पेशंट पाठवतात ज्यामध्ये की ती जखम नीट होत नसते आणि त्याला आम्ही थोड्याच दिवसात काही औषधं दिले, लिक्विड दिलं की ती पट्टी केली जाते त्याची जखमेची. मलमपट्टी करून गोळ्या, मलम आणि लिक्विड अशा त्यामध्ये जर सहभाग केला तर परिपूर्ण उपचार होतो आणि पेशंट लवकरात लवकर बरा होतो. अनेक खर्च त्याचा वाचू शकतो, पेन कमी होऊ शकतं, त्रास कमी होऊ शकतो, जखम नीट होते पटकन. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सोबतच इतर प्रकारच्या पण अनेक जखमा असतात. मुक्का मार लागलेला आहे किंवा गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये काम करताना कुऱ्हाड लागणं, चाकू लागणं, विळा लागणं, यासाठी सुद्धा होमिओपॅथी तुम्ही घेऊ शकता. फार चांगली औषधं असतात. टिटॅनसचं इंजेक्शन तुम्ही निश्चित घ्यायला पाहिजे, पण त्यासोबत तुम्ही होमिओपॅथी घ्याल तर जखमा पटकन नीट होतील, कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत, त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होणार नाही, पू तयार होणार नाही. त्याच्यासोबतच जेव्हा भाजलं, जळालं, यासाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये फार चांगले गोळ्या औषधं पण आहेत, मलम पण आहेत. आणि ट्रीटमेंट घेत असताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. कुठला तरी व्हिडिओ बघून फक्त एखादंच औषध किंवा एखादंच मलम, बऱ्याच वेळा लोक त्याचा फोटो आणतात आणि दाखवतात आणि सांगतात की आम्हाला हेच द्या. आम्ही त्यांना सांगत असतो तरीसुद्धा ते लोक ऐकत नाहीत की सोबत ते गोळ्या घ्यायला तयार होत नाहीत. त्याच्यातले आम्ही तज्ज्ञ असतो तरीसुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. तरी लोकांनी नुसते व्हिडिओ बघून मनाने औषधं खाणं ही निश्चित धोक्याचं आहे. त्यामुळं कधीकधी फरक पडतोही, पण बऱ्याच वेळा तर फरक पडत नाही आणि मग होमिओपॅथीवरचा विश्वास कमी होतो आणि लोक पुन्हा होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे जात नाही. काही पैसे वाचवण्याच्या विचारामुळं तुम्ही होमिओपॅथीच्या डॉक्टरला न कन्सल्ट करता मनानं औषध खाणं कितपत योग्य आहे हे तुम्ही निश्चित विचार करण्याची गोष्ट आहे. धन्यवाद.